नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी आणि हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 359वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठी कविता अशी आहे. हल्ली काय झालंय, वर्तमानपत्रात इतकं काही येत असतं आणि त्या आलेल्याबद्दलच इतका विचार करायचा असतो की आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करायला वेळच नसतो. आणि मग काय होतं, त्याचा काही विचार करायच्या आतच भविष्यकाळ वर्तमान काळ म्हणून समोर येतो. हल्ली झालंय काय, वर्तमानपत्रात इतकं काही येत असतं आणि त्या आलेल्याबद्दलच इतका विचार करायचा असतो की आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करायला वेळच नसतो. आणि मग काय होतं, त्याचा काही विचार करायच्या आतच भविष्यकाळ वर्तमान काळ म्हणून समोर येऊन उभा राहतो. आता दुसरी कविता आहे. हल्ली ब्युटी पार्लरमध्ये एक नवीनच तक्रार घेऊन मुली येत आहेत. त्यांचा एक कान व एक गाल गोरा आणि एक कान व एक गाल काळा दिसू लागला आहे. जरा खोलात गेल्यावरती एक गोष्ट लक्षात आली आहे. उन्हात चालताना या सर्वांनी मोबाईल वापरला आहे आणि तासनतास टॉक व्हाईल यू वॉक असे केले आहे. हल्ली ब्युटी पार्लरमध्ये एक नवीनच तक्रार घेऊन मुली येत आहेत. त्यांचा एक कान व एक गाल गोरा तर एक कान व एक गाल काळा दिसू लागला आहे. खोलात गेल्यावरती एक गोष्ट लक्षात आली आहे. उन्हात चालताना या सर्वांनी मोबाईल वापरला आहे आणि तासनतास टॉक व्हाईल यू वॉक असे केले आहे. आता तिसरी कविता आहे. ज्यांना मी कदाचित कधी त्रास दिल्याची शक्यता आहे त्या सर्वांना मी सॉरी म्हणायचे ठरवले आहे. ज्यांना मी कदाचित कधी त्रास दिल्याची शक्यता आहे त्या सर्वांना मी सॉरी म्हणायचे ठरवले आहे. मित्र म्हणाला, म्हणजे तुला जाणवत आहे ना की तू अनेकांना त्रास दिला आहे? ही तर अतिशय चांगली गोष्ट आहे. मी म्हणालो, छे छे, तसं काहीच नाही आहे. सॉरी म्हटल्याने माझे काहीच जात नाही आहे आणि मी कोणाला त्रास दिला आहे हे मला तरी कुठे माहीत आहे. खरं म्हणजे सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नाही आहे, पण ते म्हटल्याने मला मात्र बरे वाटते आहे. ज्यांना मी कदाचित कधी त्रास दिल्याची शक्यता आहे त्या सर्वांना मी सॉरी म्हणायचे ठरवले आहे. मित्र म्हणाला, म्हणजे तुला जाणवत आहे का की तू अनेकांना त्रास दिला आहे? ही गोष्ट अतिशय चांगली आहे. मी म्हणालो, छे छे, तसं काहीच नाही आहे. सॉरी म्हटल्याने माझे काहीच जात नाही आहे आणि मी कुणाला त्रास दिला आहे हे मला तरी कुठे माहीत आहे. खरं म्हणजे सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नाही आहे, पण ते म्हटल्याने मला मात्र बरे वाटते आहे. आता पुढची कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला सल्ला दिला तर कसा देईल ह्याबद्दल. एक दिन में कितनी बार मुझे याद करते हो, एक दिन में कितनी बार मुझे याद करते हो, हर घटना में मेरा हाथ है एहसास करते हो, हर घटना में मेरा हाथ है एहसास करते हो, ऐसी सोच के लिए समय निकालना होगा, ऐसी सोच के लिए समय निकालना होगा, ठीक समझ आए तो मुझसे जुड़ा रहना होगा,
ठीक समझ आए तो मुझसे जुड़ा रहना होगा। शुरू शुरू में ये करना मुश्किल लगता होगा। शुरू शुरू में ये करना मुश्किल लगता होगा, क्योंकि कोई अन्य मार्ग तुमने खोजा होगा। क्योंकि कोई अन्य मार्ग तुमने खोजा होगा। मेरा विचार दूर कर जबरन आगे जाओगे। मेरा विचार दूर कर जबरन आगे जाओगे, तो फिर अपने मन में सही विचार ना कर पाओगे। तो फिर अपने मन में सही विचार ना कर पाओगे। जब मेरा एहसास होगा मेरे ही साथ रहोगे। जब मेरा एहसास होगा मेरे ही साथ रहोगे। तुम और मैं एक ही है ऐसा फिर सोचोगे। तुम और मैं एक ही हैं ऐसा फिर सोचोगे।